नमस्कार गडप्रेमींनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी जाणार आहे हरिहर फोर्टला, जे नाशिक या डिस्ट्रिक्टमध्ये येतं। तर मला अराउंड इथून 124 किलोमीटर दाखवत आहे, तर पकडून चला 3-3.5 तास लागतील आपल्याला पोहोचायला। तर मी वाट बघतोय स्वप्नीलची। स्वप्नील आल्यावर आम्ही लवकरात लवकर निघू, तर भेटूया आपण पुढे। हा आता आलाय, आम्हाला निघायचं होतं 4 वाजता आणि आता वाजायला आले 7। काय रे एवढा लेट? झोप ही आपली गाडी, चला निघू, लेट झालाय। तर मित्रांनो, आम्ही जस्ट कसारा घाटच्या अलीकडे टी ब्रेक घेतला आहे। खूप झोप येत होती आणि हा टी ब्रेक खरंच नेसेसरी होता। आमचा नेहमीचा स्पॉट आहे हा बाबा का धाबा, जस्ट कसारा घाटच्या अलीकडेच आहे। तर इथं थोडं चाय पाणी करून आम्ही निघू। मित्रांनो, आमचा ब्रेकफास्ट करून झालेला आहे, तर आता आम्ही निघतो आहे। इथून अराउंड आम्हाला दाखवते 51 किलोमीटर आहे आणि थोडा ऑफ रोडिंग पण असणार आहे। माझ्या समोरच हा बघा, बॅक साईडला कसारा घाट आहे। तर मित्रांनो, आम्ही या गडाच्या पायथ्याशी पोचलोय। इथे गाडी पार्क केली आम्ही आणि आपल्याला तो गड दिसतो आपला हरिहर। तर आम्ही हर्षवाडी या बेस विलेजला पोचलोय आणि खूप चांगली ग्रीनरी दिसते चारी बाजूनी, खूप चांगला असं ॲटमॉस्फिअर आहे। चला आता ट्रेक चालू करूया आपण। तर थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला असा पॅच लागलाय, तो सरळ थोडा चढ आहे। थोडं पाड ऊन आहे इथं, पण थोडं वातावरण पण चांगलं आहे, त्यामुळे एवढं गरम नाही होते। पाहू शकता, पुन्हा दगड आणि मातीचा रस्ता आहे हा। तर हरिहरसाठी आपल्याला 2 बेस विलेज आहेत, एक निरगुडपाडा आणि एक आहे हर्षवाडी विलेज। निरगुडपाडापासून थोडंसं जास्त ट्रेक करायला लागतं आणि हर्षवाडी या बेस विलेजपासून जास्त ट्रेक नाही, तुम्ही लगेच त्या 80 डिग्रीच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचून जाता। पाहू शकता
ही मुलं आता उतरतात आणि आम्ही आत्ता चढतोय. पावसाळ्यातून थोडं चॅलेंजिंग होत असणार कारण पूर्ण माती आहे. पूर्ण पाण्याचा प्रवाह इथं वाहताना दिसेल पावसातून. आम्ही प्री मान्सूनमध्ये ट्रेक करतोय. बघा पुन्हा सरळ चढ आहे. थोडा वर चालून आल्यानंतर आपल्याला हा दिसतोय व्ह्यू. ही छोटीशी वाड आहे आणि इथून डायरेक्ट खाली पडेल अशी दरी आहे. तो बघा तो चढत येतो तसा सरळ चढ आहे. आपल्याला चढून यायचं आहे. आणि हा एक समोरचा प्लॅटो आहे. ॲक्च्युली हरिहरवरून आपल्याला काही गड पण दिसतात आणि इवन आपल्याला वैतरणा नदीचा पण व्ह्यू दिसतो. तो आपण टॉपला गेल्यावर कॅप्चर करूया. आता थोडा ह्युमिड आहे त्यामुळे थोडा थकवा लागतो आहे पण काय नाही, आम्ही सर करू. हरिहर किल्ला पश्चिम घाटाच्या त्र्यंबकेश्वर पर्वत रांगेत आहे. या किल्ल्याचा पाया सेवना किंवा यादव राजवंश मध्ये सापडतो. गोंडा घाटावरून जाणारा व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. हरिहर किल्ल्यावर त्यांच्या स्थापनेपासून ब्रिटिश सैन्याच्या ताब्यात येईपर्यंत वेगवेगळ्या आक्रमकांनी हल्ला करून तो ताब्यात घेतला होता. हा गड 1120 मीटर उंचीवर 3 उभ्या आणि अभेद बाजू असलेल्या त्रिकोणी खडकाच्या वर आहे. त्याला फक्त एक प्रवेशद्वार आहे जे 80 डिग्रीच्या कोनात 117 पायऱ्या चढून जाते. किल्ल्यावर फक्त एक साठवण इमारत आहे ज्यामध्ये थोडेसे प्रवेशद्वार आहे. खडकामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्या किल्ल्याच्या गाभ्यामध्ये आहेत. शिखरावर एकदा संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी साधारणतः 1 तास लागतो. मग असं जागोजागी काही ठिकाणी ॲरो केलेले आहेत म्हणजे मार्गदर्शक केलेले आहेत. डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनला जायचं, कधी भटकलं तर आपण हे मार्क केलेले पाहून राईट डायरेक्शनला जाऊ शकतो. आम्हाला पण थोडं समजत नव्हतं पण आम्ही थोडं पुढे आल्यावर आम्हाला दिसले डायरेक्शन आणि मी डायरेक्शनला जातोय. फुल झाडीवाला पॅच आहे. इथे पण जरा कन्फ्यूज होण्यासारखं आहे, इथं जायचं का इथे, पण इथे बघा तुम्ही मार्क केलेलं आहे त्यामुळे आपल्याला या डायरेक्शनलाच जायचं आहे. इथे मेचा सीझन संपलेला आहे तर इथे आपल्याला जागोजागी आता करवंदे खायला मिळत आहेत. खूप आहेत इथं करवंदाची झाडं. आणि हरिहर फोर्टला यायचं म्हटलं तर तुम्ही मोस्टली विकेंडला यायचा टाळा कारण विकेंडला खूप गर्दी असते इथे. आणि मोस्टली वीकडेजला या. आम्ही पण असं वीकडेजला झालो आहे. फ्रायडे आज त्याच्यामुळे हा दिवस आज काही रश नाही आहे. तरी थोडीफार लोक आहेत पण ठीक आहे, आरामशीर आपण ट्रेक करू शकतो. मित्रांनो आपल्याला तो बघा हरिहर दिसू लागला आहे आणि त्या पायऱ्या आहेत. बोलतात 80 डिग्रीमध्ये पायऱ्या आहेत. खूप थरारक असा अनुभव असणार आहे. तर बघूया. आपण तर फक्त व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे किती कठीण आहे, किती अवघड आहे. आपण साक्षात तिकडे जाऊनच आपल्याला समजेल. थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला दिसतं हे इथं वेताळदेव. वेताळदेवाची ही पिंड दिसते आपल्याला आणि आपल्याला जायचं या डायरेक्शनला सरळ.
ही मुलं पुण्यावरून आलेत. शिरूर. यांचा फर्स्ट टाइम नाही, सेकंड टाइम आहे. आमचा तरी फर्स्ट टाइम आहे. हा हा तांदळवरून आले. तुमचे नाव सांगा. स्वप्नील मदगे. स्वप्नील. धनराज कुटे. हा रोहित कुळपे. रोहित. मयूर गळसकर तांदळी. मयूर. तेजा शुभम. आपण स्वप्नीलच आहे. आणि तुम्ही? रोहन. एक पाहू शकता की कोणत्या डायरेक्शनला कोणते गड आहेत लिहिलेले. ब्रह्मपर्वत, ब्रह्मगिरी, अंजनेरी, भास्करगड, नवरा नवरी, सुळका, नागफणी. आणि या साईडला आहे स्काटी कडा, दुर्गडवाडी धबधबा आणि वैतरणा धरण. हा आपला ट्रेकिंगचा पार्ट थोडा अवघड आहे. अवघडवाला चालू झालं आहे. सरळ चढ आहे, आपल्याला चढायचं आहे. पूर्ण माती आहे. थोडा पाय टाकताना सांभाळून टाकावं लागतं कारण स्लिप व्हायचे चान्सेस जास्त आहे. जिथं ग्रीप आहे तिथेच पाय ठेवून चालायला लागतं. बघा आम्हाला ही लोक भेटलेत. ही केरलावरून आलेत. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? Really awesome. Many times showing these reels and videos. Yes, yeah. But in rainy season it was really awesome. Yeah. See, I showing all videos are rainy season. Yeah. But it's okay. So you should come also in rainy season. Yes, surely July come back. Okay. Thank you. Okay. Bye. Bye. पाहू शकता हा जो 80 डिग्री वाल्या या कातळात कोरलेल्या पायऱ्या. तर या गडाचं मेन आकर्षण म्हणजे या कातळात कोरलेल्या 80 डिग्रीमध्ये पायऱ्या आहेत. तर हेच बहुतेक ट्रेकर लोकांचं एक आकर्षणाचं पॉईंट बनलेलं आहे. त्यामुळे भरपूर ट्रेकर्स रेनी सीझनमध्ये इथं भेट देत असतात. तरी आम्ही फ्रायडे वीकडेजला आलो आहे. अजून पावसाळा प्री मान्सूनमधून आलो आहे. तरी भरपूर लोक बाहेरून इथं विजिट देत आहेत. मध्ये आम्हाला काही लोक भेटली जी केरलावरून आली होती. चला आता हा थ्रिलवाला पॅच चालू करू. तर आपल्याला ह्या बघा ह्या पायऱ्या चालू झाल्यात. सरळ वरती चालल्यात. चला जिथं पायऱ्या दिसतात त्या डायरेक्शनला जायचं आपल्याला. बघा या पायऱ्यांना जागोजागी अशा खोपण्या पण दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही याची अशी चांगली ग्रीप पकडून वरती चढू शकता. त्यामुळे व्हिडिओमध्ये जेवढा दिसतो तेवढा कठीण नाही आहे. हे बघा वरचा सुंदर असा व्ह्यू आहे.
तो बघा आपल्याला डोर लागतोय. पाहू शकता 80 डिग्रीज पायऱ्या सरळ चढत आता मी दरवाजापर्यंत पोहोचतोय. हवा तर आपण मित्रांनो 80 डिग्रीज पायऱ्या सर करून या दरवाजामार्गे आपण एंट्री केलेली आहे आणि तो पाहू शकता तुम्ही खाली चित्त थरारक असा हा अनुभव आहे. हे दरवाजामधून एंट्री झाल्यानंतर आपल्याला ही एक छोटीशी वाट लागते, पायवाट लागते. पाहू शकता आपल्याला थोडंसं वाकून जायला लागेल कारण थोडी हाईट जास्त असल्यामुळे, कारण हा पूर्ण खालीपर्यंत कडा आहे. आणि पाहू शकता एक छोटीशी खोबणी इथून आपल्याला व्ह्यू दिसतोय. खूप सुंदर अशी ग्रीनरी दिसते वरतून. यानंतर आपल्याला परत त्या पायऱ्या लागतात. तर आपल्याला ह्या दुसऱ्या पायऱ्या लागल्यात या छोटीशी पायवाट नंतर. आतल्या साईडने नाही, या काय रिस्की नाही आहेत, आरामशीर चढू शकतो. हे बघा या थोड्याशा 90 डिग्रीमध्ये प्रॉपर 90 डिग्री.
पाहू शकता सपोर्ट असल्यामुळे काय प्रॉपर 90 डिग्री आहे डिफिकल्ट वाटत नाही. आणि इथे सरळ दरी. चला जाऊया वरती. हे बघा प्रॉपर आतून अशा या पायऱ्या आहेत. चला अशा प्रकारे आपण गडाच्या माथ्यावर पोचलोय. हा पुन्हा गडाचा सपाट असा पृष्ठभाग आहे. तर आता आपण बघूया गडावर बघण्यासारखं काय आहे. तर मित्रांनो आपल्याला हे लागतं एक पाण्याचं टाकं. पाणी तर अजिबात नाही आहे. आणि तिथे आपल्याला दुसरं अजून एक लागतं पाण्याचं टाकं. पाहू शकता पूर्णपणे सुकलेलं आहे. अजिबात पाणी नाही. आणि आपल्याला त्याच बाजूला तिसरं एक आहे. इथं पाणी आहे पण हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे. लोकांनी बॉटल टाकून पण कचरा केला आहे. काय भेटतं काय माहिती त्यांना. आणि आपल्याला लागतात बजरंगबलीची एक छोटंसं मंदिर जे पडक्या अवस्थेत आहे. आपण तिथे दर्शन करू. बजरंगबली की जय. जय हनुमान. इथे आपल्याला बऱ्यापैकी पडक्या अवस्थेत राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. महादेवाची आपल्याला पिंड पाहायला मिळते. ओम नमः शिवाय. इथे पण आपल्याला महादेवाचीच पिंड पाहायला मिळते. घूमने के लिए आपल्याला ही मुलं भेटली आहेत जी यूपी वरून आले. जी. क्या नाम? आशु गोयल. कैसा लगा ये फोर्ट? बहुत अच्छा लगा यहाँ पे आके. है ना? जी. क्या बोलोगे लोगों को? बस यही बोलना चाहूँगा कि आए और घूमे देखे कैसा है यहाँ पे. हाँ, और कैसे रखना चाहिए इधर? बस आए और अपनी सेफ्टी के लिए आए. और कचरा भी नहीं करना चाहिए. हाँ. क्या बोलता है भाई? मैं तो ये कहूँगा हम आगे और कोई ना यहाँ पे. क्यों? थक के यार, घुटनों में दर्द हो गया. अरे ये तो कुछ नहीं है. दूसरे फोर्ट देखेगा तो क्या बोलेगा? भाई साहब मौत के मुंह में है यहाँ तो.
नहीं ये तो कुछ नहीं है, ये तो देखो तो नीचे तो देखो कितनी गहराई है. आई वही बोला ना, ये तो कुछ नाही. तर आपण चाललो आहे बाले किल्ल्याला आणि हा पूर्ण असा छोटासा पॅच आहे, पूर्ण माती आहे, पाय स्लिप मारतायत, थोडा सांभाळून चालायला लागतं त्यामुळे. पण पावसाळ्यातून हा अजूनच रिस्की होणार. हा पॅच आहे, हा चढला की आपण टॉपला. पाहू शकता हा मोठा दगडाचा रॉकवाला पॅच आहे, ते पॅच चढून आपण डायरेक्ट वरती बघू. चला चढूया थेट बाले किल्ला. ते थोडा रिस्की आहे, इथे स्टंट वगैरे करू नका. Let's have fun, bro. चल. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. So finally he reached. अजून एक पॅच आहे आपला. Yes. Second patch. सावकाश. We did it. पोचलो आम्ही. मित्रांनो, आपण गडाच्या एकदम टॉपला, म्हणजे हा स्कॉटिश कडा आहे, इथे वर पोचलेलो आहे. तर या गडाची उंची समुद्र सपाटीपासून 3676 फूट उंचीवर आहे. तर या गडावरून आपल्याला काही दुसरे गड पण पाहायला मिळतात. तर आपला इथून चालू होतो. हा जो पहिला सपाट दिसतोय तो आहे बिंदा सुसिरा हिल्स. त्याच्या बाजूला हा सपाट दिसतोय तो आहे सासरा हिल्स. त्याच्या इकडे हा दिसतोय तो आहे नवरा नवरी हिल्स. आणि इकडे आपल्याला पहिला जवळ जो दिसतोय सपाट तो आहे आपला कापडे हिल्स. कापडे हिलच्या मागे आहे ब्रह्मगिरी, आणि ब्रह्मगिरीच्या मागे आहे अंजनेरी. आणि आपल्याला इथं हा दिसतो ब्रह्मपर्वत, आणि ह्याच्या मागे आहे दुर्ग कोटार. तर या डायरेक्शनला बघा, हा आपला साऊथ डायरेक्शन आहे. हा आहे वैतरणा धरण, आणि याच्याच अपोजिटला आपल्याला पाहायला मिळतो तो भैरवगड. या डायरेक्शनला भैरवगड पाहायला मिळतो. तर हा थोडा रिस्की पण पॅच आहे. इथे थोडं तुम्ही सावधगिरी बाळगली तर चांगलं आहे, कारण इथे वरती यायला खूप कष्ट करायला लागतं. आणि कारण सरळ असं चढायला काय असं ग्रीप नाही आहे, त्यामुळे थोडंसं इथे येताना थोडी काळजी घ्यावी. आता आपण बाले किल्ल्यापासून हा सरळ खाली उतरलो आहे. खूप स्लिपरी होता, कारण पूर्ण माती माती होती, सरळ काही ग्रीप नव्हती. तरी उतरलो कसं तरी खाली. आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. तिथे एक धान्य कोठार आहे, म्हणजे स्टोअर रूम आहे, तो बघायचा आपल्याला. जबरदस्त अशी माती होती. खूप ठिकाणी पडता पडता वाचलंय, पण काय नाही. इथे पण एक पाण्याचं टाकं लागतं आपल्याला. पाणी आहे पण पाणी पिणे योग्य नाही आहे. इथे पण पाण्याचं टाके आपल्याला. ह्याच्या बाजूला पण पहा, इथे पण, इथे पण. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की त्यावेळेस पाण्याची ही उत्तम अशी सोय होती. तर हे पाहू शकता, हे धान्याचा कोठार आहे. चांगल्या अशा अवस्थेत आहे अजून पण.
इथे आतमध्ये जायला एक छोटासा मार्ग आहे. पाहू शकता आतमधून कसं आहे. गडावरच हीच एक चांगल्या अवस्थेत अशी वास्तू आहे. आणि तिथे पण आपल्याला एक पाण्याचा टाका पाहायला मिळतं. पाहू शकता पाणी बऱ्यापैकी चांगलं पिण्यायोग्य नाही आहे. आणि आपला तो ब्रह्मपर्वत खूप जवळून दिसतोय आता आपल्याला. मित्रांनो, आमचा बऱ्यापैकी हा गड एक्सप्लोर करून झालेला आहे. तर आम्ही खाली उतरायला चालू केलं आहे. तर भेटूया आपण जिथे गाडी पार्क केली होती तिथे. तर मित्रांनो, आम्ही खाली पोचलो आहे जिथे आम्ही गाडी पार्क केली होती. तर हा ट्रेक आमचा खूप चांगल्या प्रकारे झाला. खूप चांगल्या प्रकारे आम्ही एक्सप्लोअर केला आहे. ते आम्ही व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे. तर या गडाबद्दल सांगायचं झालं तर हा गड काय इतका कठीण नाही. जे लोक व्हिडिओ आणि रील्समध्ये पाहतात आणि सांगतात की खूप कठीण आहे, खूप थ्रिलर आहे. थ्रिलर तर थोडा आहे, जो ज्या पायऱ्या आहेत, पण त्या पायऱ्यामध्ये खोबण्या असल्यामुळे, चांगली अशी ग्रीप असल्यामुळे चांगल्या प्रकारे असा ट्रेक करू शकतो. बाकी जे पण आम्ही एक्सप्लोअर केलं ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आता आम्हाला इथून जायचं आहे हरिश्चंद्रगडला. हरिश्चंद्रगड ट्रेक करायचा आहे. तर हरिहरगडच्या व्हिडिओचा आपण इथेच संपूया. ही व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
जय शिवराय.